नमस्कार शिक्षक बांधवांनो, आर्टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत संच मान्यतेसाठी स्टाफ फॉरवर्ड करणे याविषयीची माहिती आपण या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आपण जाऊया education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर। त्याच्यावर गेल्यानंतर हा इंटरफेस दिसेल। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की संच मान्यता जे पोर्टल आहे या ठिकाणी आपल्याला स्टाफ फॉरवर्ड करायचा आहे। तर तो कसा करायचा आहे तो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेच्या UDAS नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे। चला तर आपण लॉग इन करून घेऊया। या ठिकाणी आपण कॅप्चा टाकून घेणार आहोत। या ठिकाणी बघू शकता संच मान्यतेमध्ये सन 2024-25च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन वरून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपल्या शाळेमध्ये कार्यरत पदे एकूण जो स्टाफ आहे वर्किंग स्टाफ 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत असलेला वर्किंग स्टाफ। याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण आपली जी काही माहिती भरणार आहोत तर या ठिकाणी या लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसून येतो। याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक रिमार्क दिलेला आहे की फॉर एनी चेंज इन कॅटेगरी मॅनेजमेंट आणि मीडियम शिफ्ट मनाईट स्कूल प्लीज कॉन्टॅक्ट एज्युकेशन ऑफिसर। कारण की याच्यामध्ये जर का तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुमच्या लॉग इनच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॅटेगरीमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये किंवा मीडियममध्ये किंवा शिफ्टिंगमध्ये नाईट स्कूल जे असतील किंवा इतर काही तर तुम्हाला ती एज्युकेशन ऑफिसरकडूनच बदलून घेता येईल। अन्यथा जसं तसं तुम्हाला ती जर कुठलीही अडचण नसेल बदलण्याची तर या ठिकाणी तुम्ही स्टाफ फॉरवर्ड करू शकता। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत याच्या अगोदर करण्या अगोदर या ठिकाणी दोन गोष्टी समजून घेणं आहे आपल्याला की सुरुवातीला आपल्याला वर्किंग पोस्ट जे आहे तर या वर्किंग पोस्टमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग जो आपला स्टाफ आहे टीचिंगचा तो आपण अद्ययावत करणार आहोत आणि त्या ठिकाणी ती माहिती भरून तिला फायनलाइज करणार नाही आहोत। अगोदर तिला अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आपल्या ठिकाणी असलेले वर्किंग स्टाफ जो नॉन टीचिंगचा जो आपल्याकडे जे कर्मचारी आहेत नॉन टीचिंगचा जो स्टाफ आहे त्यांची आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला संख्या भरायची आहे। तर यामध्ये जर इतर जे शाळा असतील जिल्हा परिषद व्यतिरिक्त मान्यताप्राप्त अनुदानप्राप्त ज्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना जर 20% ग्रँटवर किती आहेत 40%वरले किती आहेत या सर्व कॅटेगरीनुसार कार्यरत पदाची तुम्हाला त्या ठिकाणी संख्या टाकता येईल आणि त्याची तारीख जी आहे ती लक्षात घ्यायची 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत असली। तर मग चला आपण या ठिकाणी डाटा कसा भरायचा तो बघून घेऊया। वर्किंग स्टाफ जो आहे टीचिंगचा तो आपण अगोदर बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला या डाव्या बाजूला फायनलाइज आणि अपडेट या दोन टॅब दिसत आहे। परंतु याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अगोदर आपला जो स्टाफ आहे टीचिंग स्टाफ तो 1 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यरत असलेला तो आपण त्याची संख्या टाकणार त्याला अपडेट करणार आणि अपडेट केल्यानंतर नॉन टीचिंग भरणार आणि मग त्या ठिकाणी त्यानंतर आपण त्याला फायनलाइज करणार आहोत। चला तर मग या ठिकाणी कसा स्टाफ आपल्याला बघायला भेटतो। या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 100% एडेड जे अनुदानित जे आहेत 100%वरले त्यांची माहिती 80%, 60%, 40%, 20%वरील आणि अनएडेड इनानुदानित परमनंट अनएडेड आणि कायम इनानुदानित या ठिकाणी तुम्हाला या टॅब दिसतात आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही कार्यरत पद आहेत त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत। मग या ठिकाणी आपण मीडियम सिलेक्ट करूया। आपल्या जे काही शाळेची मीडियम आहे ती मीडियम सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी मीडियमला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये एक मुख्याध्यापकाचं पद कार्यरत आहे। या ठिकाणी तुम्हाला या इकडे
तिकडे भरायची गरज नाही आहे. या ठिकाणी इकडलं कार्यरत पद या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर तुमच्या जर शाळेमध्ये असिस्टंट हेडमास्टर असतील, सुपरवायझर असतील, माध्यमिक ज्या शाळा असतील त्याच्यामध्ये त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर जे आहेत 9 ते 10 वर्गाला शिकवणारे शिक्षक यांची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर जे काही 6 ते 8ला, तर या शक्यतो जिल्हा परिषद शाळेमध्ये पण आहेत ज्या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर भरलेले आहेत, त्यांची या ठिकाणी तुम्ही माहिती भरू शकता. आणि यानंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर, आता आमची शाळा ही 1 ते 4ची आणि जिल्हा परिषदची असल्यामुळे मराठी माध्यमामधून, तर या ठिकाणी आमचे सध्या जे कार्यरत पद आहेत त्या ठिकाणी आम्ही ती संख्या भरत आहोत. आमच्याकडं 6 पदं आहेत आणि या ठिकाणी बाजूला पण आपण बघू शकतो की या ठिकाणी 6 पदं तुम्हाला दिसत आहेत. तर या ठिकाणी याला आम्ही आता अपडेट करून घेत आहे. आता डाटा अपडेट झालेला आहे. त्या ठिकाणी जो हा डाटा आहे त्या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगमध्ये. या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये कुठलेही स्टाफ, इतर कर्मचारी या ठिकाणी नाही. आमच्याकडं सुपरिटेंडंट नाही आहे, हेड क्लर्क नाही आहे, सिनियर क्लर्क नाही आहे, ज्युनियर क्लर्क अशा इतर पोस्ट आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नसतात. परंतु जे काही खाजगी शाळा आहेत त्यांच्याकडे याच्यापैकी बरेचसे पदं हे कार्यरत असू शकतात आणि त्याच्यामध्ये पण 80%वर किती आहेत, 100%वर किती आहे, 60%वर किती आहे, याचे तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक ठिकाणी त्या ओपन दिसतील. त्या तुम्ही त्या फिलअप करून त्या ठिकाणी तुम्हाला नॉन टीचिंग स्टाफची माहिती तुम्हाला अपडेट करायची. आता या ठिकाणी मी अपडेट करत आहे. आता या दोन्ही गोष्टी मी अपडेट केलेल्या आहेत. तर मग मी या ठिकाणी वर्किंग पोस्टमध्ये पुन्हा जाऊन वर्किंग स्टाफ टीचिंग जो आहे तो भरलेला आहे आणि या ठिकाणी जो भरलेला स्टाफ आहे या ठिकाणी दाखवत आहे मी भरलेला. त्यानंतर त्याला आपण आता फायनलाइज करणार आहोत. डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज, आपण माहिती भरलेली बरोबर आहे का ती एकदा बघून घ्यायची आणि त्या ठिकाणी त्याला आपण ओके म्हणायचं. या ठिकाणी आपण आता या वर्किंग स्टाफ टीचिंग पोर्टल जो आहे तो ग्रीन झालेला आहे. याचा अर्थ आपले वर्किंग स्टाफ जो आहे तो आपला पूर्णपणे आपण तो फायनलाइज केलेला आहे. आता वर्किंग नॉन टीचिंग जो आहे याला आपण या ठिकाणी आपल्याला 0 आहे तर या ठिकाणी आपण फायनलाइज करणार आहोत. ओके, या ठिकाणी आपण आता तो पण फायनलाइज झालेला आहे, कारण की आपण अगोदर त्यांना अपडेट करून घेतलं आणि त्यानंतरच फायनल केलेलं आहे. डायरेक्ट फायनल करायचं नाही आहे. आणि या ठिकाणी आपली जी स्टाफ पोर्टलला जी काही माहिती फॉरवर्ड करायची आहे संच मान्यतेसाठी ती आपली फॉरवर्ड झालेली आहे. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करून नक्कीच तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट कराव्या आणि नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला लॉग इन करून ठेवावं, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट किंवा नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.